नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, कधी कधी अशी गंमत वाटते की एखादं काहीतरी फालतू सिनेमातलं एखादं वाक्य असतं आणि ते वाक्य, संवाद हा अक्षरशः वचन म्हणावं तसं होऊन जातो. मला आठवतं तो सलमान खानच्या कुठल्या तरी एका सिनेमातला एक असा डायलॉग आहे. अनेकदा साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी त्याचा वापर पण केलाय, ते असे कॉलर उडवत वगैरे. आणि इतरही ठिकाणी अनेकदा 4-5 वर्षापूर्वीपर्यंत तरी अनेकदा ते वाक्य जे आहे ते परत परत वापरलं गेलंय. वाक्य असं आहे, तो संवाद असा आहे की एक बार मैंने तय किया तो फिर मैं अपनी भी नहीं सुनता. म्हणजे एकदा मी निर्णय घेतला की मग त्यानंतर त्यापेक्षा वेगळी गोष्ट स्वतःची सुद्धा ऐकत नाही, मी स्वतःच्या मनाचं सुद्धा ऐकत नाही. हा एक मजेशीर काय तो सिनेमात गाजलेला संवाद असेल. पण मजा असते गोष्टी, मित्रांनो, की हे वाक्य हा एक स्वभावाचा घटक आहे. स्वभावाचा घटक आहे. अहंकारी माणूस हा स्वतःवर इतकं प्रेम करत असतो की तो शेवटी स्वतःचं नुकसान केलं किंवा नुकसान होत असेल तरीही पर्वा करत नाही, आत्मनाश ओढवून घेतो. त्याला अहंकार म्हणतात. म्हणून एक बार मैंने तय किया तो मैं खुद की नहीं सुनता, याचा अर्थ तो माणूस स्वतःविषयी बोलत नाहीये, तो आपल्या अहंकाराविषयी बोलतोय. आणि एकदा माणूस अहंकाराच्या आहारी गेला की त्याला दुसरा कोणीही वाचवू शकत नाही, तो स्वतः वाचवू शकत नाही. स्वतः वाचवू शकत नाही. आणि हेच महाराष्ट्राच्या राजकारणात किंवा दिल्लीच्या राजकारणात घडलेलं आहे. दिल्लीचे अरविंद केजरीवाल यांनी असंच स्वतःचा पक्ष स्थापन करून एक आंदोलनातून आम आदमी पक्षाची स्थापना केली. पण त्याचं नेतृत्व आपल्याकडे आल्यानंतर आत्मकेंद्रित झालेले केजरीवाल यांनी हळूहळू करत त्यांना शहाणपणाचा सल्ला देणारे, सावध करणारे लोक कसे खड्यासारखे बाजूला केले आणि विनाशाच्या दिशेने ते सुसाट धावत सुटले. अवघ्या 10 वर्षात हा माणूस रसातळाला गेलेला आहे. आणि नेमकी तीच गोष्ट त्याच कालखंडामध्ये महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्याकडून झालेली आहे. आणि मी एक गोष्ट नेहमी माझ्या बोलण्यातून तुम्ही ऐकली असेल की कर्तृत्वहीन महत्वाकांक्षा म्हणजे आत्मघाताच्या दिशेने केलेली वाटचाल असते. ज्याच्याकडे जेवढं कर्तृत्व नाही तेवढा मोठा धाडस करणं म्हणजे जुगार असतो किंवा आत्मघात असतो. आणि उद्धव ठाकरे यांनी तो गेल्या 10 वर्षात कसा घडवून आणलाय. म्हणजे एक काळ मी पण सांगतो प्रामाणिकपणे, 2014 मध्ये ज्या वेळेला शिवसेना भाजप युती लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी तुटली, ती भाजपने तोडली याच्यावर माझा पण आतापर्यंत विश्वास होता. मला आठवतं, जागा वाटपावरून घासाघीस चालली होती आणि अखेरीस भाजपचे तत्कालीन ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि निवडणुकीचे अर्ज भरायला 4-5 दिवसाचा कालावधी शिल्लक असताना शिवसेना भाजप युती मोडून टाकली. पाठोपाठ 2 तासामध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची पण युती शरद पवारांच्या पक्षाने मोडून टाकली. आणि त्यामुळे हे जाणीवपूर्वक भाजपने केलेलं कारस्थान आहे. आणि भाजपने अकारण अवेळी युती तोडली असं माझं मत झालं होतं. आणि माझ्या ब्लॉगवर, जागता पहारा ब्लॉगवर, तुम्ही आजही तेव्हाचे लेख माझे तपासू शकता की भाजपने ही भयंकर मोठी घोडचूक केली, युती तोडली. अर्थात त्यावेळेला काही गोष्टी समोर आल्या होत्या, पण भाजपला सत्तेची मस्ती चढली आहे हे माझ्याही डोक्यात इतकं होतं की इतर गोष्टींकडे मी दुर्लक्ष केलं होतं. काय होता विषय तो,
शिवसेनेची आणि भाजपची युती 2014 मध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी तुटली. तेव्हा भाजपला अधिक जागा पाहिजेत हे एक चित्र निर्माण झालं होतं आणि मी पण त्यात वाहावत गेलो हे मी नाकारणार नाही. आणि म्हणून पुढचे 5-6 महिने तरी मी भाजपवर सडकून टीका केलेले माझे लेख, ब्लॉग आजही तुम्हाला वाचायला मिळतील. मी भाजपला गुन्हेगार मानलेलं, कारण त्याविषयीचा जो तपशील ओरडाआरडा करून सांगितला जात होता तिकडे लक्ष जात होतं. पण त्याच वेळेला काही गोष्टी समोर आलेल्या होत्या. होत्या काय? त्या गोष्टी अशा होत्या की अधिक जागा शिवसेनेला द्यायला भाजप तयार नाही, कारण आता भाजपकडे मोदी नावाचा लोकप्रिय चेहरा आहे. त्या आधीच्या सगळ्या म्हणजे 1989 पासून जी महायुती किंवा शिवसेना भाजप युती झाली त्यामध्ये लोकसभेला भाजपला अधिक जागा आणि विधानसभेला शिवसेनेला अधिक जागा हा फॉर्म्युला ठरलेला असताना आज भाजपला जास्त जागा हव्यात. याचा अर्थ भाजपला मात चढला हा साधा सरळ निष्कर्ष होता, पण तो चुकीचा होता. आणि त्याचा खुलासा काल परवा देवेंद्र फडणवीसांनी ओपी माथुर यांच्या सत्कारासाठी भाषण करताना केला. 2014च्या लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान भाजपचे केंद्रातील प्रभारी किंवा इथे आलेले संपर्क नेते ओपी माथुर होते, जे राजस्थानचे मूळचे आहेत. आणि इथल्या सगळ्या भाजपच्या निवडणुकांमध्ये आणि आपोआपच शिवसेना भाजप युतीमध्ये त्यांचा शब्द हा महत्वाचा ठरत होता. महत्वाचा ठरत होता. आणि लोकसभेला प्रचंड यश मिळवलेली शिवसेना भाजप युती विधानसभा निर्विवादपणे प्रचंड बहुमताने जिंकणार हे उघड गणित होतं. अशा वेळेला जागा वाटपावरून भाजपने अडवणूक केली हे चित्र निर्माण करण्यात आलं. प्रामुख्याने शिवसेनेकडून निर्माण करण्यात आलं आणि मी पण तेव्हा त्याच्यावर विश्वास ठेवला होता. मी नाकारणार नाही, मी चुकलो तर चुकलो, मी चुकीचा विश्वास ठेवला. पण त्याचा खुलासा हा तेव्हाही भाजपने केला होता, पण त्याकडे दुर्लक्ष झालं माझं पण, कारण त्याचा एवढा गाजावाजा भाजपने केला नाही. भाजपने युती तोडल्याची घोषणा केली हा माझाही राग होता. आता जेव्हा देवेंद्र फडणवीस सांगतात की फक्त 4 जागांसाठी शिवसेना भाजप युती मोडली, भाजपची शेवटची ऑफर शिवसेनेसाठी किंवा उद्धव ठाकरेंसाठी अशी होती की 147 जागा तुम्ही लढवा, 127 जागा आम्ही लढवतो आणि उरलेल्या ज्या काय 15-20 जागा आहेत त्या मित्र पक्षांना देऊ. म्हणजेच भाजप हा शिवसेनेपेक्षाही 20 जागा कमी लढवायला तयार होता. पण भाजप आपलं शिवसेना किंवा उद्धव ठाकरे हे 151 म्हणजे 4 जागा अधिक पाहिजेत म्हणून हट्ट धरून बसले. आणि तो हट्ट कशामुळे आला होता? तर लोकसभा निवडणुका संपल्यानंतर तात्काळ लोकसभा निवडणुका संपल्यानंतर तात्काळ आदित्य ठाकरे यांनी पोस्टर लावायला सुरुवात केली, प्रचाराची मोहीम हाती घेतली. मिशन 151 म्हणजे शिवसेना विधानसभेच्या 151 जागा लढवणार आणि आपल्या लाडक्या मुलाने हा जो पण केलेला आहे, ही जी घोषणा केलेली आहे, तिथून माघारी यायला लाडक्या पित्याचा लाडका लाडक्या पुत्राचा लाडका पिता माघार घ्यायला तयार नव्हता. लढलो तर 151 जागा युतीमध्ये, नाहीतर नको, असं वाटाघाटी सरकत 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 जात होत्या. आणि भाजपने 127 जागांपर्यंत जर कमी जागा घ्यायच्या ठरवल्या आणि आपल्या वाट्याला येणाऱ्या ज्या जागा आहेत 141 वगैरे त्यामध्ये सुद्धा मित्र पक्षांना सामावून घ्यायचं ठरवलं असेल, काय तो रासप होता, शेतकरी संघटना होती वगैरे, तर मग उद्धव ठाकरे अडून का बसले? तर अहंकार. महाराष्ट्रात भाजप
हा नगण्य पक्ष होता. केवळ शिवसेनेशी युती केली म्हणून भाजप मोठा झाला. आम्ही आमच्या खांद्यावर घेऊन त्यांना फिरलो. आणि म्हणून प्रत्येक वेळेला युतीचा निर्णय बाळासाहेब घ्यायचे. आणि आता बाळासाहेब नाहीत, ते बाळासाहेबांच्या जागी उद्धव ठाकरे हेच अंतिम शब्द असं ठरवून काम झालं पाहिजे. हा उद्धव ठाकरे यांचा हट्ट होता. आणि त्यापेक्षाही त्यांच्या पुत्राचा हट्ट होता की लढवल्या तर 151 जागा, आणि तिथून माघार घ्यायला तयार नव्हते. सन्मानाच्या गोष्टी जेव्हा बोलल्या जातात, अपमान होतो, सन्मान होतो, तेव्हा बालिशपणा आवश्यक नसतो मित्रांनो. 2014, 10-11 वर्षापूर्वीच्या गोष्टी आठवून बघा. भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांची जी तक्रार होती, ती काय तक्रार होती की दोन पक्षातल्या जागा वाटपाच्या वाटाघाटीसाठी शिवसेनेकडून कोणाला पाठवलं जातं, तर सुभाष देसाई आणि आदित्य ठाकरे. ज्या आदित्य ठाकरेंना साधी विधानसभा निवडणूक लढवण्याचं सुद्धा वय झालेलं नव्हतं. 25 वर्षाशिवाय लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीला उमेदवार म्हणून उभं राहता येत नाही. आदित्य ठाकरे यांचं वय तेव्हा कमी होतं 25 पेक्षा, म्हणून ते निवडणूक लढवू सुद्धा शकत नव्हते. पण शिवसेनेचे सगळे निर्णय कोण घेणार, तर आदित्य ठाकरे घेणार. आणि म्हणूनच शिवसेना भाजप युतीचे निर्णय कोण घेणार, तर आदित्य ठाकरे घेणार. आणि म्हणून युतीमध्ये 151 जागा शिवसेनेला, हा आदित्य ठाकरेंनी घेतलेला निर्णय. हा उद्धव ठाकरे भाजपच्या माथी मारायला जात होते आणि तिथून हा बेबनाव निर्माण झाला. 151 आणि 147 हा फार मोठा फरक नाहीये. आणि दुसरी गोष्ट, महाराष्ट्राच्या विधानसभेत बहुमताचा आकडा हा 144 पेक्षा अधिक म्हणजे 145 असताना 147 म्हणजे निम्म्यापेक्षा अधिक जागा भाजप शिवसेनेला द्यायला तयार होता. आणि विषय तेवढ्यापुरता सुद्धा नव्हता. ज्या मुख्यमंत्री पदावरून 5 वर्षानंतर उद्धव ठाकरे यांनी युती मोडली, ते मुख्यमंत्री पद सुद्धा 147 जागा शिवसेनेला देताना मुख्यमंत्री पद सुद्धा शिवसेनेला द्यायची तयारी भाजपने दाखवलेली होती. काल परवा तेच ओपी माथुर, जे आता सिक्कीमचे राज्यपाल आहेत, राजस्थानचे मूळ नेता आहेत, आणि मुंबईतल्या राजस्थानी समाजाच्या वतीने त्यांचा एक सत्कार आयोजित केला होता. त्या सत्कार समारंभामध्ये भाषण करताना देवेंद्र फडणवीस यांनी हा सगळा खुलासा केला. खरं म्हटलं तर त्यात मुख्यमंत्रीपद शिवसेनेला द्यायची तयारी होती, हा एकच नवा तपशील आहे. बाकी 147 जागा शिवसेनेला, ही पण गोष्ट आजची नवी नाही, ती 2014 मधली आहे. मला वाचलेली आठवते, ऐकलेली आठवते. पण 151च्या खाली येणार नाही आणि घेतल्याशिवाय राहणार नाही, ही जी काय भूमिका होती गिरणी कामगारांच्या संपासारखी, त्याने शिवसेना आज रसातळाला आणली. आणि रसातळाला आणणारा कोण आहे, तो साक्षात बाळासाहेबांचा नातू आदित्य ठाकरे. मिळाल्या किती जागा, शेवटी परिस्थिती आली सगळ्या जागा लढवाव्या लागल्या आणि आल्या 63 जागा. आणि तेवढंच हे करून तुमच्या पाठिंब्याशिवाय भाजप हा 122-23 जागा घेऊ शकला. याचा अर्थ तुमच्या मदतीने भाजप आहे असं नाही, भाजपच्या मदतीमुळे तुम्ही होतात. पण हा सगळा अहंकार जो असतो, एक बार मैंने तय किया तो मैं किसकी भी नहीं सुनता. आपल्याला मुख्यमंत्री पद नाही, तर युतीच्या वतीने सगळे निर्णय घेण्याचा अधिकार सुद्धा जसा बाळासाहेबांना होता तसा आपल्याला आहे. हा हट्ट उद्धव ठाकरे करून बसले. आणि तो हट्ट त्यांनी अंदण म्हणून, वारस म्हणून, वारसा म्हणून आपल्या पुत्राला दिला. आणि हा सगळा एक बालिश खेळ होऊन गेला. आज शिवसेना कुठच्या टोकाला येऊन रसातळाला गेली आहे बघा. ती शिवसेना सुद्धा बाळासाहेबांची, उद्धव ठाकरेंच्या किंवा आदित्य ठाकरेंच्या हाती राहिलेली नाही. गरज होती का त्याची? हा विषय फारसा चर्वित चरवण देवेंद्र फडणवीसांनी केला नव्हता. आणि एक गोष्ट स्वतः
संजय राऊत जे उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू आणि शिवसेना उबाठाचे प्रवक्ते आहेत त्यांनी केला की युती तटू नये यासाठी अखेरपर्यंत देवेंद्र फडणवीस प्रयत्नशील होते. हे आत्ता सुद्धा फडणवीसांच्या या गौप्यस्फोटानंतर संजय राऊत यांनी त्याची ग्वाही दिली की 10 वर्षापूर्वी 14 साली सुद्धा देवेंद्र फडणवीस युती टिकवण्यासाठी प्रयत्नशील होते, आग्रही होते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आज खोटं बोलतायत असाही आरोप संजय राऊत करू शकलेले नाहीत. आणि म्हणून मग देवेंद्र फडणवीस जे बोलतायत त्याच्यावर 100% विश्वास ठेवावा लागतो, कारण त्याच्यावर शिवसेनेचे नेते प्रवक्ते संजय राऊत जाहीरपणे विश्वास प्रदर्शन करतायत. मग तुम्ही उठसूट फडतूस वगैरे हे शब्द का वापरले, टरबुजा हे शब्द का वापरले? उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांविषयी इतके अपशब्द वापरण्यासारखं कुठलं पाप देवेंद्र फडणवीसांनी केलं होतं? आणि 2014 मध्ये मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत देवेंद्र फडणवीस सुद्धा नव्हते हे पण त्यांनी सांगितलेलं आहे की नशिबाने उद्धव ठाकरेंची अशी चूक घडली की त्यामुळे माझ्या नशिबी मुख्यमंत्री पद आलं ज्याची अपेक्षा सुद्धा बाळगली नव्हती. अहंकार तुमचा होता, पण त्या अहंकाराने देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री केलं. मुख्यमंत्री व्हायचं स्वप्न उद्धव ठाकरे बघत होते आणि भाजप त्यांना मुख्यमंत्री पद द्यायला सुद्धा तयार होतं. पण मुख्यमंत्री पद, पक्षाचा फायदा, पक्षाचा विस्तार या सगळ्या गोष्टीपेक्षा अहंकार, अहंकार हा इतका उद्धव ठाकरेंना संपूर्ण व्यापून उरलेला होता की त्यांना वस्तुस्थिती, फायदा तोटा काहीही दिसत नव्हतं. माझ्या लाडक्या मुलाने जर 151चा आकडा धरलेला आहे, त्याच्या खाली येणार नाही, आलो तर सगळं बुडालं तरी चालेल. याला मी म्हणतो देवेंद्र फडणवीसांनी ही सगळ्यात मोठी गोष्ट सांगून महाराष्ट्राच्या चुथडा झालेल्या राजकारणाची अक्षरशः कबर खोदली आहे, उखडून काढलेली आहे. मुख्यमंत्री पद सुद्धा उद्धव ठाकरेंना द्यायला मी तयार होतो. आणि भाजपचा उपमुख्यमंत्री, लक्षात घ्या ही 2014ची गोष्ट आहे, युती तुटण्यापूर्वी, जागा वाटपाची बोलणी फिसकटण्यापूर्वीची ऑफर काय होती की मुख्यमंत्री तुमचा, उपमुख्यमंत्री भाजपचा, पण तुम्हाला 147 जागावर समाधान मानावं लागेल, भाजप तुमच्यापेक्षा 20 जागा कमी लढवेल. तेच उद्धव ठाकरे आज किती लाचार झालेत बघा की त्यांना 151 सोडा, 90 जागा या वेळेला गेल्या विधानसभा निवडणुकीत लढवायला सुद्धा काँग्रेस किंवा राष्ट्रवादी द्यायला तयार नव्हते. आणि निमूटपणे जे वाडग्यात पडलं ते घेण्याची अगतिकता उद्धव ठाकरेंच्या नशिबी आली. याला जबाबदार कोण आहे? तर तो अहंकार जबाबदार आहे. अहंकार जबाबदार आहे. योगायोग असे असतात, योगायोग कसे असतात बघा. दोनदा उद्धव ठाकरे यांचा अहंकार नुसता त्यांना लढला नाही, त्यांनी एक प्रकारे दोन नेत्यांवर प्रचंड उपकार करून त्यांच्या आयुष्याचं कल्याण करून टाकलं. 2014 मध्ये 2014 मध्ये आपल्याकडं मुख्यमंत्री पदाची अपेक्षा सुद्धा नव्हती. भाजपसाठी उपमुख्यमंत्री पद हा सौदा होता, तो पण उद्धव ठाकरे यांनी फेटाळला. आणि त्यात मुख्यमंत्री पदाची माळ देवेंद्र फडणवीसांच्या गळ्यात पडली. पण त्यातून अवघ्या 5 वर्षामध्ये त्याचा फायदा उठवत देवेंद्र फडणवीस हे राज्यव्यापी नेता होऊन गेले. अन्यथा त्यांच्या पक्षात सुद्धा एकनाथ खडसे यांच्यासारखा ज्येष्ठ नेता होता. गडकरी, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांच्याबरोबर काम केलेला खडसे हा ज्येष्ठ नेता असताना उपमुख्यमंत्रीपदी कदाचित देवेंद्र फडणवीसांची सुद्धा वर्णी लागली नसती. फार फार तर देवेंद्र फडणवीस मंत्री होऊ शकले असते, प्रदेशाध्यक्ष असूनही मंत्री, जसे आज बावनकुळे झालेले. पण उद्धव ठाकरे यांनी आपल्या
दारात उभं असलेलं मुख्यमंत्रीपद बालहट्ट पुरवताना, मुलाचा हट्ट पुरवताना लाथाडलं आणि देवेंद्र फडणवीसांना एक समर्थ नेता म्हणून महाराष्ट्रात उभं राहण्याची पहिली संधी दिली. हा पहिला अहंकार होता. 5 वर्षानंतर तोच अहंकार परत उफाळून आला आणि यावेळेला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पद पाहिजेच, शिवसेनेलाच पाहिजे म्हणून युती करून मिळवलेल्या 56 जागांच्या बळावर शरद पवारांचे हात मिळवून मुख्यमंत्री पद बळकावलं. देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री पदापासून वंचित ठेवलं आणि त्यातून आणखी एका दुसऱ्या नेत्याला राज्यव्यापी नेता होण्याची संधी उद्धव ठाकरेंच्या अहंकाराने मिळवून दिली. तो दुसरा नेता आहे एकनाथ शिंदे. 19 मध्ये युती तोडून मुख्यमंत्री झालेले उद्धव ठाकरे यांनी अशी एक राजकीय परिस्थिती निर्माण केली की शिवसेनेमध्ये दुफडी माजून परत एकदा जनमताचा जो कौल होता शिवसेना भाजप युतीचं सरकार, ते आणण्यासाठी भाजपला एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ घालण्याची वेळ उद्धव ठाकरे यांनी आणली आणि त्यातून 2.5 वर्षासाठी मुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे आता एक राज्यव्यापी प्रभावशाली नेता झालेत. आणि तेवढंच नाही तर बाळासाहेबांची शिवसेना ही निशाणी सकट, नावासकट एकनाथ शिंदेकडे गेली. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या अहंकाराची जी कबर आहे ती या एका भाषणातून देवेंद्र फडणवीसांनी अक्षरशः उकरून काढली. अहंकाराने उद्धव ठाकरे यांचं किती राजकीय नुकसान झालं, पण त्याच वेळेला त्यांनी अपेक्षा नसलेल्या 2 नेत्यांना राज्यव्यापी नेता करून टाकलं. अनेकदा तुमच्या चुकीमुळे समोरच्यांचा फायदा होतो. जसा गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपतल्या काही आगाऊ किंवा आळशी लोकांमुळे महायुतीला महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत प्रचंड फायदा झाला. ते महाविकास आघाडीचं कर्तृत्व नव्हतं, तर भाजपचा नाकर्तेपणा होता, युतीचा नाकर्तेपणा होता. असो, उद्धव ठाकरे यांच्या अहंकारामुळे महाराष्ट्राला 2 कर्तबगार नेते मिळाले, याचं श्रेय उद्धव ठाकरेंना द्यावं लागेल. आणि ओ.पी. माथुर यांच्या सत्काराच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीसांनी जे काय सत्य सांगून टाकलं, उर्वरित सत्य, त्यातून 10 वर्षापूर्वीचं जे सत्य गाडलं गेलेलं होतं ते अक्षरशः कबरीसारखं उकरून काढलं. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.